नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं NG मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण महा TET भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका पाहत असतो. यामध्ये आपण काय करतो तर आतापर्यंत जे काही TET परीक्षा झाल्यात या TET परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न आपण या ठिकाणी पाहत असतो. ठीक आहे. मग आजचा आपला विषय कोणता आहे तर बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र हा अतिशय महत्त्वाचा, म्हणजे TET परीक्षेमधला सगळ्यात महत्त्वाचा हा विषय आहे. मग तुमचा पेपर 1 असो किंवा पेपर 2 असो, दोन्ही विषय पेपरसाठी हा विषय काय आहे, कंपल्सरी आहे. म्हणजे याला कुठलाही ऑप्शन नाही, हा विषय तुम्हाला आहे म्हणजे आहेच. आणि सगळ्यात महत्त्वाचं, दोन्ही विषयासाठी काय किंवा दोन्ही पेपरसाठी हा विषय काय आहे, सारखाच आहे. म्हणजे प्रत्येक घटक सगळीकडे काय आहे, सारखाच आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी पहिला प्रश्न बघा, प्रत्येक व्यक्तीच्या मेंदूच्या 2 अर्धगोलापैकी कोणत्या तरी एका अर्धगोलाचा जास्त वापर केला जातो. ज्या व्यक्तीमध्ये मेंदूचा उजवा भाग अधिक कार्यप्रम असतो ती व्यक्ती खालीलपैकी कोणती गोष्ट अधिक सुलभपणे करते. आता काय सांगितलं बघा आपल्याला, त्यांनी काय सांगितलंय की प्रत्येक व्यक्तीचा जे मेंदू आहे त्याच्याकडे असणाऱ्या 2 अर्धगोलापैकी काय होतो, तो एका अर्धगोलाचा तो काय करतो, जास्त वापर करतो. प्रत्येक मेंदू करतो असं त्यांनी आपल्याला सांगितलंय. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे काय सांगितलंय, ज्या व्यक्तीच्या मेंदूमधला उजवा भाग अधिक कार्यप्रम असतो तो व्यक्ती खालीलपैकी कोणती गोष्ट अधिक सुलभपणे करतो असं आपल्याला विचारलं. ठीक आहे. मग ऑप्शन बघा, तार्किक पद्धतीने विचार करणे, भावनात्मक कार्य करणे आणि अनुमान काढणे, घटनेची कारणीमीमांसा शोधणे. मग यापैकी पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे, भावनात्मक कार्य करणे. आता तुम्ही म्हणतात सर प्रश्न तर झाला, मग हे आम्ही शोधायचं कसं किंवा आम्ही याचं उत्तर काढायचं कसं. तर अजिबात तुम्ही घाबरायचं नाही. तुम्हाला सांगतो या ठिकाणी बघा, माणसाच्या जे काही 2 बाजू असतात, उजवी बाजू आणि डावी बाजू मेंदूची. ठीक आहे. मग उजव्या बाजूचा मेंदूचं कार्य काय आहे बघा, भावनात्मक आणि सर्जनशीलता, कला, संगीत आणि त्रिमितीय जाणीव, त्याच्याबरोबर चेहरे ओळखणे आणि भावना समजणे. हे कार्य कोणता करतो, मेंदू उजवा मेंदू करतो किंवा मेंदूमधला उजवा भाग करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर डाव्या मेंदू किंवा मेंदूच्या डाव्या भागात काय कार्य होतं बघा, तार्किक आणि विश्लेषणात्मक, गणितीय आकडेमोड आणि विज्ञान, भाषा आणि व्याकरण, त्याचबरोबर घटनेची कारणमीमांसा शोधणे, अनुमान काढणे हे कार्य सुद्धा काय होतात, डाव्या मेंदूमध्ये होतात किंवा मेंदूच्या डाव्या भागामध्ये होतात. ठीक आहे. मग हे लक्षात ठेवायचं बाबा, पाठच करायचं उजव्या भागामध्ये कोणतं कार्य होतं आणि डाव्या भागामध्ये कोणतं कार्य होतं. कारण आता परीक्षेत विचारला प्रश्न म्हणजे पुन्हा पुढं सुद्धा काय करू शकतात, विचारू शकतात. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 2, शारीरिक प्रतिक्रियांचे व्यवस्थापन करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या तंत्राचा वापर केला जात नाही. आता काय विचारलं पहा आपल्याला की शारीरिक प्रतिक्रियांचं व्यवस्थापन करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या तंत्राचा वापर केला जात नाही असं विचारलं होतं बघा. ठीक आहे. मग बघा, जैव प्रतिभरण, शिथिलीकरण आणि प्रशिक्षण किंवा शिथिलीकरण प्रशिक्षण, व्यसनांच्या आहारी जाणे आणि व्यायाम. मग यापैकी शारीरिक प्रतिक्रियांचं व्यवस्थापन करण्यासाठी काय केलं जात नाही तर व्यसनांच्या आहारी जाणे हे योग्य नाही. व्यसनांच्या आहारी गेलं तर उलट काय होते, शरीराचं व्यवस्थापन व्हायचं तर लांबच राहिलं, उलट शरीराचे काय होते, वाट लागते. मग आता जैव प्रतिभरण करणे म्हणजे काय बरं, तुम्हाला प्रश्न विचारला पडू शकतो. तर आपल्या शरीरामधल्या ज्या काही अनैच्छिक क्रिया आहेत त्यांच्यावरती थोडा वेळ नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करणे. म्हणजे जसं की आपल्या हृदयाचे ठोके मोजणं किंवा श्वास नियंत्रित करणं, म्हणजे आपण त्याला प्राणायाम म्हणतो. ठीक आहे. मग त्याला आपण जैव प्रतिभरण म्हणतात. शिथिलीकरण म्हणजे काय, शिथिलीकरण प्रशिक्षण म्हणजे काय, स्ट्रेचिंग, शरीराचे अवयवाची काय करणे, स्ट्रेचिंग करणे. आणि व्यायाम तर तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 3, कुमारवयीन विद्यार्थ्यांना येणारा अनुभव खालीलपैकी कोणता. काय विचारलंय की जे काही कुमारवयीन विद्यार्थी आहेत त्यांना येणारा अनुभव खालीलपैकी कोणता आहे. मग या ठिकाणी बघा, लहानपणी घडलेल्या अपराधाविषयीची भीती, बधिले आत्मप्रतीची भावना, चिंतामुक्त जीवन, आत्मप्रचितीची भावना, चिंतामुक्त जीवन, चिंता व स्वविषयक क्षमताबाबत साशंकता. मग त्यांना कशाचा किंवा कोणत्या गोष्टीचा अनुभव येतो, कोणत्या विद्यार्थ्यांना, कुमारवयीन विद्यार्थ्यांना. मग कुमारवयीन विद्यार्थ्यांना चिंता आणि स्वविषयक क्षमताबाबत काय असते, साशंकता असते. ठीक आहे. मग लक्षात ठेवायचं, कुमारवयीन वयामध्ये काय होतं, विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक व सामाजिक बदल काय होतात, झपाट्याने घडून येतात. ठीक आहे. मग या काळात त्यांना काय वाटतं बघा,
स्वतःबद्दल, त्यांच्या क्षमताबद्दल आणि भविष्याबद्दल अनिश्चितता, चिंता आणि आत्मसंशय वाटू शकतो. म्हणजे भविष्यात त्यांच्या मनामध्ये अशी शंका येत राहते की बाबा मला हे जमेल का, हे मी करू शकतो का, म्हणजे एखादी परीक्षा द्यायची असेल तर मी पास होऊ शकतो का, किंवा माझं भविष्य काय असेल. मग हे कोणत्या वयामध्ये, तर हे कुमार वयीन विद्यार्थ्यांमध्ये हे चालू होते. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची अशी सूचना. मित्रांनो, आपण महा TET परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी सुरू केलेली आहे. मग आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य की तुमच्या महा TETच्या संपूर्ण अभ्यासक्रमावरती आधारित अशी आपली ही टेस्ट सिरीज असणार आहे. मग या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय काय भेटेल पहा. तर तुम्हाला आतापर्यंत झालेल्या 10 टेस्ट पेपर भेटतील, 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर आतापर्यंत झालेल्या TETच्या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी उत्तरासहित भेटतील. म्हणजे या सर्व प्रश्नपत्रिकेची उत्तर सूची सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी पाठवली जाईल. ठीक आहे. प्रश्नपत्रिकाही पाठवल्या जातील, त्याचबरोबर त्यांची उत्तर सूचीही पाठवली जाईल. आतापर्यंत झालेल्या म्हणजे कधी 2013 पासून TET परीक्षा चालू झाली आहे. मग ह्या 13 पासून झालेल्या सगळ्या प्रश्नपत्रिका तुम्हाला पाठवल्या जातील. आता त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, मध्ये 3-4 वर्षे परीक्षा झालेली नाही, तर सगळेच म्हणतात सर मग 15चा पेपर नाही किंवा मला वाटतं 21चा नाही. मग 15 आणि 21ला परीक्षा झाली नव्हती. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, फ्रीमध्ये अतिशय IMP नोट्स आहेत. मग त्यामध्ये नोट्समध्ये सुद्धा कोणकोणते विषय असतील बघा. मराठी असेल, हिंदी असेल, गणित बुद्धिमत्ता असेल, इतिहास, भूगोल आणि मानसशास्त्राच्या सुद्धा अतिशय IMP अशा नोट्स असतील. एवढ्या इम्पॉर्टंट नोट्स आहेत मित्रांनो मानसशास्त्राच्या की तुम्ही यापैकी 30 पैकी तुम्हाला 25 मार्क हे काय होणार, 100% आपल्या मानसशास्त्राच्या नोट्स मधलेच विचारले जाणार. ठीक आहे. त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे परीक्षेमध्ये इयत्ता 4थी ते 8वीचे जे काही शालेय पुस्तकं आहेत, म्हणजे इयत्ता 4थी असेल, इयत्ता 5वी असेल, इयत्ता 6वी, इयत्ता 7वी आणि इयत्ता 8वी या परीक्षेमधील किंवा या वर्गामधील जे काही पुस्तकं आहेत, शालेय पुस्तकं, त्यामधील जास्तीत जास्त प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारले जातात. मग त्याच्या सुद्धा नोट्स आपण या ठिकाणी बनवलेल्या आहेत. मग त्यामध्ये इतिहास असेल 4थी ते 8वीचा, भूगोल असेल 4थी, 5वी, 6वी, 7वी, 8वी, राज्यशास्त्र असेल आणि विज्ञान असेल इयत्ता 4थी पासून 8वी पर्यंत, जे की परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. मग तुम्ही एवढ्या सगळ्या मटेरियलचा जर परीक्षेमध्ये अभ्यास केला तर तुम्ही सहज 100 पेक्षा जास्त मार्क या ठिकाणी घेऊ शकता. मग 100 पेक्षा जास्त जर मार्क घेतले तर तुम्ही पहिल्याच प्रयत्नामध्ये काय होणार, TET परीक्षा ही चांगल्या मार्कांनी पास होणार. म्हणजे नुसतं परीक्षा पास होणार नाही तर मेरिटमध्ये येऊन तुम्ही परीक्षा पास होणार. ठीक आहे. मग या मटेरियलची किंमत किती आहे मित्रांनो, तर फक्त 200 रुपये किंमत आहे. त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली ऑफर असते. मग आपली ऑफर आपण आज सुद्धा चालू ठेवलेली आहे. मग जर ऑफरनुसार तुम्ही आज जर आपली टेस्ट सिरीज घेतली तर ती तुम्हाला फक्त आणि फक्त 139 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडेल. मग हे जे 139 रुपये आहेत हे तुम्हाला कुठं पाठवायचे आहेत, तर तुमच्याकडे गुगल पे आहे, फोनपे आहे. त्या ठिकाणी गुगल पे, फोनपेला आपला नंबर आहे 96 89 14 16 30. पुन्हा एकदा सांगतो 96 89 14 16 30. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना किंवा ज्या शिक्षक बांधवांना फोनपे, गुगल पेला पैसे पाठवण्यासाठी नंबरवरती पैसे पाठवण्यास अडचण येत आहे, त्यांनी जर मला मेसेज केला की सर आम्हाला स्कॅनर पाठवा, तर त्या ठिकाणी तुम्हाला स्कॅनर सुद्धा पाठवलं जाईल. स्कॅनरवरती पैसे पाठवणं काय सोपं असतं, सुरक्षित असतं, जलद असतं आणि आपले पैसे चुकून दुसऱ्याच व्यक्तीला जाण्याचा धोका सुद्धा त्या ठिकाणी राहत नाही. ठीक आहे. मग तुम्ही गुगल पे करा, फोनपे नंबरवरती करा किंवा स्कॅनरवरती करा. पैसे पाठवायचे तुम्हाला 139 रुपये आणि तुम्ही जे पैसे पाठवले त्याचा फक्त काय करायचं, तुम्हाला एक स्क्रीनशॉट काढायचा आहे. तुम्ही पैसे पाठवल्याचा एक स्क्रीनशॉट काढा आणि तो स्क्रीनशॉट मला व्हॉट्सॲपला टाकायचा आहे. व्हॉट्सॲपला कोणता नंबर आहे आपला, हाच नंबर आपला व्हॉट्सॲप नंबर सुद्धा आहे 96 89 14 16 30. व्हॉट्सॲपला तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर तुम्हाला 5 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला काय केलं जाईल, संपूर्ण स्टडी मटेरियल या ठिकाणी तुम्हाला पाठवून दिलं जाईल. कसं पाठवलं जाईल, तुम्हाला व्हॉट्सॲपवरतीच पाठवलं जाईल PDF फाईलच्या स्वरूपामध्ये. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न क्रमांक 4 आहे. काय विचारलं बघा, डिस्ग्राफिया. काय विचारलंय, डिस्ग्राफिया ही अध्ययन अक्षमता किंवा अकार्यक्षमता खालीलपैकी कोणत्या दोषाशी संबंधित आहे. कोणती, डिस्ग्राफिया ही जी काही अध्ययन अक्षमता आहे किंवा अकार्यक्षमता आहे ही खालीलपैकी कोणत्या दोषाशी संबंधित आहे. मग बघा, लेखन क्षमता, वाचन क्षमता, गणितीय क्षमता आणि वरीलपैकी सर्व हे आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत. मग डिस्ग्राफिया म्हणजेच कोणती क्षमता आहे ती, तर ही लेखन अक्षमता आहे किंवा लेखन क्षमता या दोषाशी संबंधित असणारी ही अध्ययन अक्षमता आहे. ठीक आहे.
मग तुम्हाला सगळ्या लक्षात ठेवायचं बघा. डिसलेक्सिया म्हणजे काय, तर ही वाचन अक्षमता. मग याच्यामध्ये काय होतं, शब्द ओळखणे, वाचन गती किंवा शब्दलेखन याच्यामध्ये काय होते, विद्यार्थ्यांना अडचण येत असते. डिसकॅल्क्युलिया, कॅल्क्युलिया म्हणजे काय, गणितीय क्षमता. बघा आता याच्यामध्येच बघा, इथं शब्दामध्येच आहे कॅल्क्युलिया. कॅल्क्युलिया म्हणजे थोडक्यात कॅल्क्युलेटर. मग कॅल्क्युलेटर कायसाठी वापरतो आपण, गणितासाठी. मग डिसकॅल्क्युलिया म्हणजे काय आहे, गणितीय क्षमता आहे. डिस म्हणजे काय असतं तुम्हाला माहिती आहे, डिस म्हणजे बिघाड किंवा दोष असतो. ठीक आहे, तिन्हीमध्ये पहिला शब्द डिस आहे. मग डिस म्हणजे काय असतो, दोष किंवा बिघाड असतो. डिसग्राफिया मग काय, लेखन क्षमता. म्हणजे नावामध्येच आहे बघा, ग्राफिया म्हणजे आपण जे ग्राफिक्स डिझाईन म्हणतो किंवा ग्राफिया म्हणजे काय, लेखन क्षमता आहे. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये पाठ करण्यासारखं काही नाही, फक्त तुम्ही जर कन्सेप्ट समजून घेतला ना तर खूप सोपं आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 5 आहे. विद्यार्थ्याला दिले जाणारे प्रबलन म्हणजे डॅश 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 डॅश. ठीक आहे, बघूया. विद्यार्थ्याला दिले जाणारे प्रबलन. मग बघा, काही काळानंतर विद्यार्थ्याला नकोसे वाटते, विद्यार्थ्याला त्याचे महत्त्व वाटत नाही, विद्यार्थ्याला अध्ययन तत्पर ठेवते आणि विद्यार्थ्याची भावना दुखावते. मग विद्यार्थ्याला दिले जाणारे प्रबलन काय करते, विद्यार्थ्याला अध्ययन तत्पर ठेवते. खूप महत्त्वाचं आहे. मग प्रबलन म्हणजे काय, लक्ष समजून घ्या. शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये प्रबलन म्हणजे काय, विद्यार्थ्यांनी केलेल्या चांगल्या कामाचे किंवा प्रतिसादाचे कौतुक करणे. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्यांनी काही चांगलं काम केलं तर आपण त्याचं जे कौतुक करतो, त्याच्या पाठीवरती जे शाबासकीची थाप देतो, त्याला सांगतो अरे वा तू खूप छान केलं, खूप मस्त केलं. मग त्यालाच आपण काय म्हणतो, प्रबलन म्हणतो. ठीक आहे, आणि या प्रबलनामुळे काय होतं, विद्यार्थ्याचा आत्मविश्वास वाढतो. आपण जर एखाद्या विद्यार्थ्याला काम येत जरी नसलं आणि तरी त्याला कौतुकाने म्हटलं अरे तू खूप छान करतोस, हा छान प्रयत्न केलास, तर तो काय करतो, पुढच्या वेळेस अजून जोमाने प्रयत्न करतो. आणि आपण जर एखादा विद्यार्थी करीत असला त्याला म्हणलं हे देऊन तुला येतच नाही, तर त्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये काय होते, भीती निर्माण होते आणि तो विद्यार्थी त्या गोष्टीपासून दुरावला जातो. ठीक आहे, म्हणजे त्याच्या मनामध्ये न्यूनगंड तयार होतो. मग तसं न करता आपल्याला विद्यार्थ्याला प्रत्येक वेळेस काय करायचं आहे, प्रबलन द्यायचं आहे. म्हणजे त्याला आत्मविश्वास त्या ठिकाणी त्याचा निर्माण होईल. आणि हे अगदी छोट्या छोट्या गोष्टीत असतं. म्हणजे काय त्याचा पहिला नंबर आला म्हणून नाही, तर हे दैनंदिन तुमच्या वर्गामध्ये कमीत कमी 25 दिवसामध्ये कमीत कमी 25 प्रसंग येत असतात की जिथे तुम्ही विद्यार्थ्यांना प्रबलन देऊ शकता. ठीक आहे, बाकी काय याच्यामध्ये काय विशेष असं नाही आहे. पुढचा प्रश्न बघा, 6 नंबर. प्रतिभाशाली किंवा प्रज्ञावान विद्यार्थी हे सामान्यतः, आता काय विचारलं आपल्याला, जे काही प्रतिभाशाली विद्यार्थी असतात त्यालाच प्रज्ञावान विद्यार्थी म्हटलं जातं. मग हे विद्यार्थी सामान्यतः कसं असतात असं विचारलंय बघा. मग स्वभावाने अंतर्मुख असतात, आपल्या गरजाबाबत अज्ञभिज्ञ असतात, निर्णय घेण्यासाठी आत्मनिर्भर असतात, शिक्षकांच्या सर्व बाबीकडे दुर्लक्ष करतात. तर प्रतिभाशाली विद्यार्थी काय असतात, निर्णय घेण्यासाठी आत्मनिर्भर असतात. ठीक आहे, मग या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, प्रज्ञावान विद्यार्थी कोणाला म्हणलं जातं, तर ज्याची बुद्धिमत्ता आहे ही सरासरीपेक्षा जास्त असते त्याला काय म्हटलं जातं, प्रज्ञावान किंवा प्रतिभाशाली विद्यार्थी म्हटलं जातं. आणि ज्याची बुद्धिमत्ता सरासरीपेक्षा कमी असते त्याला आपण काय म्हणतो, मतिमंद विद्यार्थी म्हणतो. ठीक आहे, काय म्हणतो, मतिमंद. म्हणजे हा फरक तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, मग हा जो प्रतिभाशाली किंवा प्रज्ञावान विद्यार्थी आहे त्याच्याकडे काय असते बघा, स्वतंत्र विचार करण्याची आणि समस्या सोडवण्याची चांगली क्षमता असते. खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, म्हणजे ज्या काही तार्किक किंवा गुंतागुंतीच्या गोष्टी आहेत ही सोडवण्याची क्षमता काय असते या प्रतिभाशाली किंवा प्रज्ञावान विद्यार्थ्यामध्ये असते. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे आपला 7 नंबर. एक विद्यार्थी डॅश डॅशने ग्रस्त आहे, त्यामुळे तो सॉ व वॉज आणि न्यूक्लिअर व अनक्लिअर मधील फरक ओळखू शकत नाही. आता हे जे काही सारखे सारखे अक्षर आहेत ना त्याच्यामधला तो काय फरक ओळखू शकत नाही. मग विचारलं आपल्याला की बाबा तो कोणत्या आजाराने ग्रस्त आहे. मग आता हे शब्द तो वाचण्यात चूक करतोय की नाही, मग तो कोणता दोष आहे, वाचन दोष आहे. मग त्यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात, डिसलेक्सिया म्हणतात. ठीक आहे, हे लक्षात ठेवा मित्रांनो. या दोषावरती किंवा शारीरिक अक्षमतावरती परीक्षेमध्ये भरपूर आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला हे लक्षातच ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे 8 नंबर. अध्ययनासंबंधीच्या अकार्यक्षमता सामान्यतः खालीलपैकी कोणामध्ये अधिक आढळतात. ह्याच्या अध्ययनासंबंधच्या अकार्यक्षमता आहेत ना मित्रांनो, याच्यावरती भरपूर प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे, मग बघा, मुलींपेक्षा मुलामध्ये, मुलांपेक्षा मुलीमध्ये, प्रज्ञावान विद्यार्थ्यामध्ये काय ऑप्शन दिले बघा. तिन्ही ऑप्शन असे दिले होते की वाचलं कीच कळतं बा ते उत्तर नाही. मग चौथा ऑप्शन काय आपलं बरोबर असणार आहे.
ज्या मुलांचे आई वडील या समस्येने ग्रस्त असतात त्या मुलांमध्ये काय असतं, अध्ययनासंबंधीची कार्यक्षमता जास्त असतात किंवा अधिक असतात. म्हणजे ते एक थोडक्यात अनुवंशाने त्यांच्याकडे ते चालून येत असतं. ठीक आहे. मग प्रतिभावान पालकाची मुलं सुद्धा काय असतात, प्रतिभावान असतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न 9 नंबर, शाळेमधील विद्यार्थ्याची उपस्थिती वाढवण्यासाठी खालीलपैकी कोणता मार्ग अधिक योग्य राहील. आता शाळेमधली आपल्याला काय करायचे, उपस्थिती वाढवायची. मग ती उपस्थिती वाढवण्यासाठी कोणता मार्ग अधिक योग्य राहील असं आपल्याला या ठिकाणी विचारलं होतं. मग बघा, शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्याला प्रतिदिवस 10 रुपये अनुदान देणे, मुलांना घरामधून शाळेत आणण्यासाठी एका व्यक्तीची नेमणूक करणे, शाळेचा भौतिक परिसर सुंदर व आनंददायी अध्यापनासाठी प्रयत्न करणे, शाळेत अनुपस्थित विद्यार्थ्यांचे पटावरील नाव कमी करणे. ठीक आहे. आता प्रश्न वाचला बघा. आता पटावरील नाव कमी करणं हे तर डायरेक्ट चुकीचंच आहे. ठीक आहे. हे तर आपण करू शकत नाही. या 3 गोष्टी आपण काय करू शकतो, करू शकतो. शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्याला प्रतिदिवस 10 रुपये अनुदान देऊ शकतो, पण अनुदान कोण देईन, सरकार तर देत नाही, आपण तर पगारातले घालणार नाही, गावकरी तर आपल्याला रुपया देत नाही. मग हे अनुदान कोण देईल, कुणीच नाही देणार. म्हणजे हे शक्य आहे का, बोलण्यासाठी शक्य आहे पण प्रत्यक्ष शक्य आहे का, नाही. मग हे ठीक आहे. ठीक आहे. मुलांना घरामधून शाळेत आणण्यासाठी एका व्यक्तीची नेमणूक करू, हे सुद्धा काय आहे, बोलण्यासाठी खूप चांगले आहे. तो लांबचा विद्यार्थी आहे, त्याला येणे आणण्या जाण्यासाठी आपण काय करू, एक गाडी लावू, त्याला एक ड्रायव्हर ठेवू. पण पुन्हा समस्या कशाची येते, अनुदानाचीच येते. त्या गाडीचा खर्च कोण करील आणि त्या ड्रायव्हरला किंवा त्या व्यक्तीला मानधन कोण देईल. मग आपण देऊ शकत नाही, शासन देऊ शकत नाही आणि गावकरी तर आपल्याला काडीचीही मदत करत नाहीत. मग यासुद्धा काय होईल, आपला पर्याय कट होईल. मग आपल्याकडे राहिला एकच ऑप्शन, शाळेचा भौतिक परिसर काय करणे, सुंदर आणि आनंददायी अध्यापनासाठी प्रयत्न करणे. म्हणजे ह्या बाकीच्या गोष्टी आपण करू शकतो, पण त्या व्यावहारिक गोष्टी पाहिजे, त्या सहजासहजी करणं काय शक्य झालं पाहिजे. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, असे प्रश्न सोडवताना तुम्हाला सकारात्मक विचार करायचा आहे. पुढचा प्रश्न, शाळेमध्ये लिंग भेदभावापासून अलिप्त राहण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता. कशापासून, लिंग भेदभावापासून. ठीक आहे. सध्या याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे, म्हणून परीक्षेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न येण्याची शक्यता अजून जास्त आहे. ठीक आहे. मग शाळेमध्ये समान स्त्री पुरुष शिक्षकांची भरती करणे, लिंग भेदभाव दूर करणारे कडक नियम बनवणे, संगीत स्पर्धेमध्ये मुलींपेक्षा मुलांना अधिक संधी देणे, शिक्षकाकडून होणारे प्रत्येक वर्तन लिंग पक्षपातापासून दूर ठेवणे. मग या ठिकाणी योग्य उत्तर काय असणार आहे, आपलं पर्याय क्रमांक ड हे योग्य उत्तर असणार आहे. जर शिक्षकाकडून प्रत्येक वर्तनामध्ये जर तो लिंग पक्षपातापासून दूर ठेवत असेल तर विद्यार्थी काय करतात, आपोआप शिक्षकाचं काय करत असतात, अनुकरण करत असतात. म्हणजे जसा शिक्षक राहील तसंच राहण्याचा किंवा तसंच वागण्याचा प्रयत्न विद्यार्थी करत असतो. ठीक आहे. मग हे बाकीचे पर्याय ऑटोमॅटिक कट होतात. पर्याय क्रमांक ड हे आपलं काय असणार आहे, या ठिकाणी उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न 11 नंबर, विद्यार्थी अधिकतर कार्य स्वतःच्या हाताने करत असेल तर अशा विद्यार्थ्यांची डॅश डॅश. ठीक आहे. आता बघा, विद्यार्थी अधिकतर कार्य काय करतोय, स्वतःच्या हाताने करतोय. म्हणजे स्वतःच्या गोष्टी, स्वतःचे काम तो काय करतोय, स्वतः करतोय. मग या विद्यार्थ्याचे काय होते, आत्मनिर्भरता वाढते. म्हणजे त्याला इतर कोणावरती अवलंबून राहण्याची गरज राहत नाही. एवढे बेसिक आणि एवढे सोपे प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेले आहेत. तुम्ही आतापर्यंत सगळे अवघड प्रश्न मानसशास्त्राचे पाहिले असतील. तुम्ही म्हणला असतील, अरे बाबा हा काय विषय आहे की काय आहे, एवढं अवघड कुठं मानसशास्त्र असतं का. मानसशास्त्र अवघड आहे, मी म्हणत नाही अवघड आहे, पण जेवढं अवघड आहे तेवढंच ते सोपं पण आहे. परीक्षेमधले 30 प्रश्नापैकी आपल्याला सगळेच प्रश्न व्याख्येहून असतात, सगळेच प्रश्न उपपत्तीहून असतात. ठीक आहे. मग काही प्रश्न आपल्याला उपयोजनात्मक सुद्धा असतात की त्या सिच्युएशनमध्ये तुम्ही काय करू शकता. ठीक आहे. मग हे प्रश्न आपले सोपे असतात. फक्त या ठिकाणी प्रश्न सोडवताना तुम्हाला काय करायचं आहे, एकच ठेवायचं आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये पॉझिटिव्हपणा राहिला पाहिजे किंवा सकारात्मक उत्तर आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. प्रज्ञावान किंवा प्रतिभाशाली विद्यार्थ्यासाठी खालीलपैकी कोणते सर्वाधिक कार्य उपयुक्त ठरेल. बघा, तुम्ही जर प्रश्नाचा पॅटर्न पाहिला असेल किंवा हे जे काही प्रज्ञावान विद्यार्थी आहेत यांच्यावरती आपल्याला जास्त प्रश्न आहेत. त्याचबरोबर अध्ययन अक्षमता असणारे विद्यार्थी, अध्ययन अक्षमता असणारे, आता त्या ठिकाणी मतिमंद हा शब्द वापरला जात नाही, मग त्याला काय म्हटलं जातं, अध्ययन अक्षमता म्हटलं जातं. मग प्रज्ञावान विद्यार्थी आणि अध्ययन अक्षमता असणारे विद्यार्थी यांच्यावरती आपल्याला भरपूर सारे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. ठीक आहे. मग प्रज्ञावान किंवा प्रतिभाशाली विद्यार्थ्यांना खालीलपैकी कोणतं कार्य सर्वाधिक उपयुक्त ठरेल असं विचारलंय. मग बघूया. शालेय सहलीचे अहवाल लेखन करणे, दिलेल्या संकल्पनावर आधारित मौलिक नाटक लिहिणे,
पाठ्यपुस्तकात दिलेले सर्व प्रश्न सोडवणे, शिक्षक दिनाच्या दिवशी अध्यापन करणे. मग या ठिकाणी योग्य उत्तर काय असणार आहे, तर दिलेल्या संकल्पनावर आधारित मौलिक नाटक तयार करणे. कोणासाठी, प्रज्ञावान विद्यार्थ्यासाठी, म्हणजे ज्या विद्यार्थ्याचा बुद्ध्यांक हा जास्त आहे त्याच्यासाठी. ठीक आहे, हे त्याला काम चॅलेंजिंग असणार आहे. हे सहलीचं लेखन करणे किंवा अहवाल लेखन करणे कोणताही विद्यार्थी करतो. गृहपाठ सोडणे किंवा पाठ्यपुस्तकात दिलेले प्रश्न सोडवणे प्रत्येक विद्यार्थी सोडवतो. शिक्षक दिनाच्या दिवशी अध्यापन सुद्धा काय सरासरी वर्गातले बरेचसे विद्यार्थी करतात. ठीक आहे, मग हा जो प्रज्ञावान विद्यार्थी असतो याच्याकडे काय असते बघा, उच्च विचार करण्याची क्षमता काय असते त्याच्याकडे, उच्च असते. त्यामुळे तो नवीन नाटक निर्मिती करू शकतो. ठीक आहे, तुम्ही जर त्याला संकल्पना सांगितली तर तो त्याच्यावरती त्याच्या भाषेमध्ये चांगली नाटक किंवा गोष्ट लिहू शकतो. पुढचा प्रश्न 13, वर्गामधील अध्यापनादरम्यान शिक्षकांचे विद्यार्थ्याशी संबंध कसे असावेत. भेदभावपूर्ण, मार्गदर्शनात्मक, मैत्रीपूर्ण आणि अलिप्त. मग हे कसे असले पाहिजेत, तर पर्याय क्रमांक 4 1 2 3 4 सगळे असेच असले पाहिजे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 14, शिक्षण हक्क अधिनियम 2009च्या अंमलबजावणीने विद्यार्थ्यांना, आता हा जो शिक्षण हक्क आहे ना त्याला आपण RTI ॲक्ट पण म्हणतो, 2009चा आहे, खूप महत्त्वाचा आहे. याच्यावरती आपल्याला भरपूर सारे प्रश्न परीक्षेत विचारले जातात. मग वर्गातील मुलामुलींची संख्या समान होईल, वयानुरूप शिकण्याची संधी उपलब्ध होईल, लिंगानुसार आवश्यक भेदासह शिक्षण मिळेल आणि वरील सर्व. मग या ठिकाणी योग्य उत्तर काय, वयानुरूप शिकण्याची संधी निर्माण होईल. मग या RTI ॲक्टनुसार बघा 6 ते 14 वयोगटातील जे काही विद्यार्थी आहेत त्यांना त्यांच्या वयानुसार योग्य असलेल्या इयत्तेमध्ये प्रवेश मिळण्याचा अधिकार त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न 15 नंबर, विद्यार्थ्याला संकल्पनाचे होणारे आकलन खालीलपैकी विकासाच्या कोणत्या सिद्धांताशी निगडीत आहे. विद्यार्थ्याला संकल्पनाचे होणारे आकलन विकासाच्या कोणत्या सिद्धांताशी निगडीत आहे असं आपल्याला विचारलं होतं. मग बघा, विकास हा क्रमागत असतो, विकासाच्या क्षेत्रांच्या संकल्पनावर प्रभाव पडतो, विद्यार्थ्यातील जिज्ञासा व प्रयत्न संकल्पना आकलनासाठी महत्त्वाचे असतात. मग या ठिकाणी सुद्धा आपलं उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 1 2 3 म्हणजेच वरील सर्व बरोबर हे आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे. ठीक आहे, एक गोष्ट तुम्हाला अजून एक लक्षात ठेवायचं, जिथं तुम्हाला वरील सर्व बरोबर हे ऑप्शन दिसेल ना, वरील सर्व हे ऑप्शन दिसेल आणि तुम्हाला जर कन्फर्म उत्तर माहीत नसेल तर तुम्ही ते ऑप्शन लिहून टाकायचे वरील सर्व. कारण 90% केसमध्ये वरील सर्व हे उत्तर बरोबर दिलेलं आहे. म्हणजे जर 10 प्रश्न विचारले असले वरील सर्वचे तर त्यापैकी 9 प्रश्नाचं उत्तर काय असतं, वरीलपैकी सर्व हे असतं. आणि हा फॅक्ट आहे मित्रांनो, जर तुम्हाला 100% माहीत नसेल ना तर बिंदास डोळे झाकून लिहून टाकायचं वरीलपैकी सर्व. पुढचा प्रश्न 16 नंबर, प्रज्ञावान बालके. बघा पुन्हा प्रज्ञावान बालके सामान्य शिक्षकांना नापसंत करतात, शारीरिकदृष्ट्या कमजोर असून सामाजिक आंतरक्रियात मागे राहतात, अभिरुचीनुसार कोणत्याही क्षेत्रामध्ये उत्कृष्ट किंवा श्रेष्ठ कामगिरी करू शकतात. कोणते बालक, प्रज्ञावान बालक. ठीक आहे, पुढचा प्रश्न 17 नंबर, वर्गामधील भिन्न वयोगट असलेल्या विद्यार्थ्याशी संबंध ठेवताना शिक्षकाला खालीलपैकी कशाचे ज्ञान असणे सर्वात आवश्यक आहे. मग शिक्षकांना त्यांच्या पालकांचा व्यवसाय, त्यांची सामाजिक व आर्थिक परिस्थिती, सांस्कृतिक पार्श्वभूमी आणि त्यांच्या विकासाच्या अवस्था. बघा याचं उत्तर कुठं दडलेलं आहे, प्रश्नामध्ये दडलेलं आहे. त्यांनी काय सांगितलंय, विद्यार्थी कसे आहेत, वर्गामधील भिन्न वयोगट असणार आहेत. मग त्यांना शिक्षकांना त्या विद्यार्थ्याच्या विकासाच्या अवस्था म्हणजे वयानुसार ज्या काही बालकाच्या विकासाच्या अवस्था आहेत ह्या विद्यार्थ्याला माहिती असल्या पाहिजेत. ठीक आहे, पुढचा प्रश्न 18 नंबर, एक विद्यार्थी म्हणतो त्याचा आजा आला आहे, या विधानावर शिक्षक म्हणून तुमची प्रक्रिया काय असेल किंवा प्रतिक्रिया काय असेल. विद्यार्थी काय म्हणतो, त्याचा आजा आला आहे, मग तुमची प्रतिक्रिया काय असेल, होय त्याचे आजोबा आले आहेत. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, त्याने जी चूक केली ही तुम्हाला दुरुस्त करायची आहे. म्हणजे बघा, जेव्हा एखादा विद्यार्थी चुकीचे व्याकरण किंवा अयोग्य शब्द प्रयोग करतो तेव्हा त्याला रागवण्यापेक्षा किंवा अपमानित करण्यापेक्षा आदर्श नमुना म्हणून तुम्ही काय करायचं आहे, ती चूक दुरुस्त करून म्हणजे ते वाक्य पुन्हा म्हणून तुम्हाला त्याच्यासमोर सादर करायचं आहे किंवा त्याच्यासमोर उच्चारायचं आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न 19 नंबर, अध्ययनासंदर्भात स्कॅलफोल्डिंग ही संज्ञा काय. आता कोणती संज्ञा, स्कॅलफोल्डिंग ही संज्ञा. मग स्कॅलफोल्डिंग म्हणजे काय, अनुभवीकडून अध्ययनार्थ्याला अध्ययनात अडचणीपुरती मदत करून प्रेरणा देणे, त्याला काय म्हणतात, स्कॅलफोल्डिंग म्हणतात. ठीक आहे, पुढचा प्रश्न आपला शेवटचा 20 नंबर प्रश्न आहे. अजून एक प्रश्न आहे खाली. ठीक आहे,
शाळेमध्ये दिला जाणारा पोषण आहार विद्यार्थ्यांच्या डॅश डॅश गरजांशी निगडीत आहे. तुम्ही डोळे झाकून लिहिता, कोणत्या गरजांशी निगडीत आहे? विद्यार्थ्यांच्या शारीरिक गरजांशी निगडीत आहे. मग विद्यार्थ्यांच्या जे काही गरजांचे श्रेणीबद्ध सिद्धांत मांडलेला आहे तो कोणी मांडलेला आहे? तर अब्राहम मॅस्लो यांनी मांडलेला आहे. त्यानुसार बघा, भूक, तहान आणि अन्न यांना काय केलेलं आहे? त्यांनी शारीरिक मूलभूत गरजा मानलेल्या आहेत. पुढचा प्रश्न आपला 21 नंबर. मतिमंद मुलांची मुख्य अध्ययन विशेषता कोणती असते? त्यांना गणित विषय अवघड वाटतो, त्यांना समायोजन साधताना फारशी अडचण येत नाही, त्यांचा सर्वच विषय शिकण्यातील वेग कमी असतो, तो शैक्षणिक व सामाजिक जीवनाला प्रभावित करतो, आणि चौथा पर्याय आहे वरीलपैकी सर्व. मग याचं उत्तर तुम्हाला काय करायचं? कमेंटमध्ये सांगायचं आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करत चला आणि आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगत चला. धन्यवाद मित्रांनो.